माझं नाव अंबिका रॉबिन तायडे आहे। मी एक फायनान्स कोच आहे की कुठं इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, कशी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, SIP काय असते आणि म्युच्युअल फंड काय असतं, स्टॉक्स काय असतात। आता लोकांचं गैरसमज हे आहे की SIP वेगळं आहे आणि म्युच्युअल फंड वेगळं आहे। आपल्याला ते इन्स्ट्रुमेंट्स कसे कसे वापरायचे आणि त्याच्यामुळे आपला फायदा कसा होतो ते आपल्याला जाणून घ्यायला मी मदत करते। नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे। कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखण्यासारखी असेल, त्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं। एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब। नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये। पैसे कमवायचे आहेत, खूप काही करायचंय। आज आपण उठतो, रोज काही ना काहीतरी पैसे कमवण्यासाठी करतो। त्याच्याच बरोबर आता खूप लोक हेल्थबद्दलही बोलतात की हेल्थ कशी कमवली पाहिजे, आणि खूप वेळा पैसे कमवता कमवता हेल्थ पण बाजूला राहते आणि पैसे पण इकडे तिकडे निघून जातात, कारण त्या पैशांचं करायचंय काय हे खूप वेळा माहिती नसतं आपल्याला। कधी इन्व्हेस्ट करायचे असतात, कधी खर्च करायचे असतात, स्वतःसाठी काहीतरी करायचं असतं। आणि आपल्या ज्या छोट्या उद्योजिका आहेत त्यांना एक 5,000पासून ते पुढची जी काही अमाऊंट असेल ती कुठे टाकू शकतो आपण, ह्याच्याबद्दल आज आपल्या बरोबर बोलण्यासाठी आहेत अंबिका मॅम। अंबिका मॅम फायनान्स कोच आहेत। मॅम, तुमची आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्या। हाय, माझं नाव अंबिका रॉबिन तायडे आहे। मी एक फायनान्स कोच आहे। जे आपण शाळेमध्ये नाही शिकलेले आहे तर ते सगळं मी शिकवते। आणि त्याच्यामध्ये कुठं इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, कशी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, SIP काय असते आणि म्युच्युअल फंड काय असतं, बरोबर, स्टॉक्स काय असतात। आता लोकांचं गैरसमज हे आहे की SIP वेगळं आहे आणि म्युच्युअल फंड वेगळं आहे, बरोबर है ना, आणि स्टॉक मार्केट वेगळं आहे। पण नाही, स्टॉक मार्केट, SIP आणि म्युच्युअल फंड हा कॉम्बिनेशन आहे, पुन्हा शेअर मार्केटचा इन्स्ट्रुमेंटच आहे। तर तुम्हाला पूर्ण, आणि इन्शुरन्स सेक्टर पण, हे सगळे आपले फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहेत। आपल्याला ते इन्स्ट्रुमेंट्स कसे वापरायचे आणि त्याच्यामुळे आपला फायदा कसा होतो ते आपल्याला जाणून घ्यायला मी मदत करते। वा, याबद्दल आपण अजून बोलणारच आहोत मॅम। तुमची जर्नी कशी आहे आतापर्यंतची ते आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल। लास्ट 8 इयर्समध्ये मी WNS मध्ये काम केलं होतं। म्हणजे टोटल माझा वर्क एक्सपिरियन्स लास्ट 15 इयर्सचा आहे। 8 इयर्स ॲज अ कॉर्पोरेट एम्प्लॉई सगळं ते चालू होतं। आणि मग त्याच्यानंतर ना मी फायनान्शियल्सकडे मूव्ह झाले। मला कॉर्पोरेट करायचं नव्हतं, त्याच्यानंतर मला असं काहीतरी करायचं होतं जेव्हा माझी ग्रोथ अजून जास्त व्हायला पाहिजे। तर ॲक्सिडेंटली मी शेअर मार्केटमध्ये आले थ्रू वन ॲड। मग क्लासेस वगैरे केले आणि डीप रिसर्च झालं। मग माझं पोस्ट ग्रॅज्युएशन तर झालंच होतं, आय मीन मास्टर्स इन कम्प्युटर मॅनेजमेंट झालेलं आहे। मग त्याच्यानंतर ना शेअर मार्केट काय असतं ते सगळं हे करायला, आणि 3-4 इयर्समध्ये मी 4-5 सर्टिफिकेशन केलेले NISM थ्रू। तर NISM सर्टिफाईड आहे मी, म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट आणि इन्शुरन्स, तिन्ही सर्टिफिकेशन्स माझे झालेले आहे। सो आय कॅन बी अ बेस्ट गाईड टू हेल्प यू टू स्टार्ट विथ स्मॉल इन्व्हेस्टमेंट अँड ग्रो बिग। बरोबर, एवढे सगळे सर्टिफिकेशन्स झालेले आहेत, तर या गोष्टीचा आम्हाला सगळ्यांनाच नक्कीच फायदा होईल। आणि आय गेस तुमची अकॅडमी पण आहे, तर तिथे तुम्ही कोणते कोर्सेस कंडक्ट करता? तिथं बेसिक, ज्यांना शेअर मार्केट काय आहे माहिती नाही आहे, स्क्रॅच पासून आपण ॲडव्हान्स लेवलपर्यंत कोर्स करतो। ठीक आहे। आणि स्टुडंट लेवल, फिमेल्स, वर्किंग फिमेल्स, नॉन वर्किंग फिमेल्स ते पण करू शकतात त्यांच्या ग्रोथसाठी। आणि प्लस फायनान्सेस एक साईड हसल म्हणून पण आपण एक छोटा इन्व्हेस्टमेंट सुरू ठेवायला पाहिजे आपल्या गोल अचीव करायला। म्हणजे कार घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे, आणि फॉरेन ट्रिप्स करायचे, चाइल्ड एज्युकेशन आहे, चाइल्ड मॅरेज आहे, आपले रिटायर सगळे लाईफ हे करतो, लाईफ जीतो। तर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे हे प्लॅनिंग। अगर तुम्ही प्लॅनिंग केलं तरच तुमचे हे सक्सेस रेशो येणार, नाहीतर ते थोडेसे डिफिकल्ट आहेत। हो, गडबड होऊन जाते। खूप वेळा रिटायरमेंट लवकर येते तरी कळत नाही,
किंवा मुलं झाली तर आपण विचार नाही करत की 18 वर्षानंतर त्यांच्या एज्युकेशनसाठी पैसे टाकायचे. करेक्ट. पण हे जर आपण फायनान्शियल टूल्स जर वापरत गेलो तर ते खूप सोपं होऊन जातं आणि खूप लोकांना माहिती नसते ह्या गोष्टींबद्दल. आपण असं फक्त फायनान्शियल असं न बोलता मला तुमच्याशी कन्सेप्च्युअली क्लिअरिटी करून घ्यायला आवडेल. जर माझ्याकडे 10,000 रुपये असतील, म्हणजे मी जर 10,000 रुपये कमवत असेल, आमच्या खूप उद्योजिका एक 10,000 रुपये बाजूला काढून ठेवू शकतात, तर त्या मी कशा इन्व्हेस्ट केल्या पाहिजेत किंवा काय केलं पाहिजे त्याचं, असं तुम्हाला वाटतं? ओके, अगर समजा तुमचे 10,000 रुपये आणि प्लेन आपल्याकडे फायनान्शियल प्लॅनिंग काहीच नाही, बरोबर, ठीक आहे. सगळ्यात पहिला तुमचा हेल्थ इन्शुरन्स. तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. 10 ते 15 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स बेसिक आहे. बरोबर. आपली कंपनी 5 लाखाचाच देते. बरोबर. पण अगर तुम्ही कोणाला हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटा, त्याला विचारा काय खर्च आलाय. नक्कीच तो जास्त असू शकतो मेजर, इफ मेजर प्रॉब्लेम. आणि आपल्याला माहिती नसतं की मेजर प्रॉब्लेम कधी येणार आहे. हे हेल्थ इन्शुरन्स घेणं हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याला डायव्हर्सिफाय करायसाठी 2,000 मध्ये तुम्हाला चांगलात चांगला, म्हणजे महिन्याचे 2,000 अगर पे केले तुम्ही, तर चांगला हेल्थ इन्शुरन्स येऊ शकतो. त्याच्यामध्ये टर्म इन्शुरन्स, म्हणजे आपल्याला काय, त्याच्या इन्शुरन्समध्ये 2 सेक्टर आहेत. एक आहे हेल्थ इन्शुरन्स आणि दुसरा आहे टर्म इन्शुरन्स. हे 2च इन्शुरन्स इज गुड फॉर यू. बाकी दुसरे इन्शुरन्स घेतले नाही घेतले, पण हे बेसिक आहेत जे तुमची नीव असते ना ते. बरोबर. टर्म इन्शुरन्स म्हणजे तुम्हाला काय झालं, इफ यू आर मॅरिड, हू विल लुक आफ्टर युअर चाइल्ड. बरोबर. तर 1 CRचा 50 लाखचा टर्म इन्शुरन्स तुम्ही प्लॅन करू शकता. नेक्स्ट 2,000 मध्ये झाले 4,000. 3,000 रुपीज तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि 3,000 रुपीज तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. अशा प्रकारे 10,000चा तुमचा रेग्युलर कन्सिस्टंटली इन्व्हेस्टमेंट अगर केली तर वर्षाचे होतात 1,20,000. 10 वर्षाचे 10 लाख होतात. पण तुम्हाला माहिती आहे का, 10 वर्ष अगर तुम्ही हे इन्व्हेस्ट केले तर तुमचा पोर्टफोलिओ किती लाखाचा होईल? 50 लाख. 40 lakhs. 50 lakhs. 50 lakhs वर. येस. तर आता ह्याच्यामध्ये टायमिंग इम्पॉर्टंट, मनी इज नॉट इम्पॉर्टंट. सिम्पल 6,000ची SIP इज नॉट SIP किंवा इन्व्हेस्टमेंट इम्पॉर्टंट नाहीये. जो तुम्ही 10 वर्षाचा, 15 वर्षाचा, 20 वर्षाचा टायमिंग देतोय, तो तुमचा रिटायरमेंट कॉर्पस सॉर्ट आउट करतो. तुमचे मधले प्लॅनिंग्स जे असतात, घर, हाऊस, ते सगळे सेट करायला तुम्हाला हेल्प होते. बरोबर आहे. एक म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि शेअर मार्केटमध्ये जर इन्व्हेस्ट केलं तर आम्ही खूप ऐकतो की शेअर मार्केटमध्ये आपण पैसे टाकले आणि डुबले किंवा टाकायला नाही पाहिजे, ज्यांना रिस्क घ्यायचं असते तेच लोक टाकतात. तर ह्याचं जरा कन्सेप्शन मिसकन्सेप्शन आम्हाला ऐकायला आवडेल. ओके, पहिला मी शेअर मार्केट पासून स्टार्ट करते. शेअर मार्केटमध्ये 4 कन्सेप्ट आहे. एक तर तुम्ही 100 रुपयाची वस्तू 100 रुपयाला घेता आणि ते पैसे तुमचे कधीच डुबत नाही, ते हमेशा वाढतात. दॅट इज इन्व्हेस्टमेंट. दुसरी ट्रेडिंग आहे. ट्रेडिंग मध्ये काय होतं, तुम्हाला 100 रुपयाची वस्तू 20 रुपयाला भेटते. ठीक आहे. आणि त्या 20 रुपयामध्ये जेव्हा तुमचा लॉस होतो ते 20 रुपये पुढे जातात. दॅट कम्स इनटू स्पेक्युलेशन. त्याच्यामध्ये पैसे बुडतात, ते नाही करायला पाहिजे. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट कंपनीजमध्ये करायला पाहिजे जे 20 वर्षापासून 50 वर्षापासून आपल्या सोबत आहे. आता तुम्ही मला सांगा, टाटा मोटर्स नाव ऐकलंय, 50 वर्षापासून आहे. नेस्ले 50 वर्षापासून आहे. ब्रिटानिया 50 वर्षापासून आहे. असे कंपनीज किंवा बँक 50 वर्षापासून आहे. तर त्याच्यामध्ये अगर इन्व्हेस्टमेंट केले तर सेफ इन्व्हेस्टमेंट. पण त्याच्यामध्ये ट्रेडिंग केले दॅट इज अनसेफ, बिकॉज यू डोंट नो हाऊ टू डू ट्रेडिंग. ठीक आहे. आता म्युच्युअल फंड. शेअर मार्केटमध्ये कुठले शेअर्स घ्यायचे हे सामान्य माणसाला माहिती नाही. पण म्युच्युअल फंड हा फंड हाऊस आहे. त्याच्याकडे मोठे मोठे मॅनेजर्स आहेत. दे गेट पेड फॉर दिस. तुमचे पैसे, ह्यांचे पैसे आणि सगळ्यांचे पैसे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचे 10,000, माझे 10,000, त्यांचे 10,000, सगळ्यांचे एकत्र येतात. फंड मॅनेजर डिसाइड करतो नंबर ऑफ स्टॉक्स, त्यांचं अलोकेशन. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एका स्टॉकमध्ये त्याला 3 रुपये टाकायचे 100 पैकी, तर तो 3 रुपये टाकेल, दुसऱ्यामध्ये 1 रुपये टाकेल,
तिसऱ्यामध्ये 10 रुपये टाकता येईल आणि बरोबर. असं सेग्रिगेशन करतो. बरोबर. दे आर एज्युकेशनली फिट टू डू युअर फायनान्सेस. तर Okay. म्युच्युअल फंड असा एक सेफली ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्टार्टिंग अमाऊंट ऑफ 5,000ची SIP करू शकता, लमसम पण करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक गल्ला आहे, बरोबर. समजा एक पिकी बँक आहे, तुम्ही 1-1 रुपये रोज टाकता, 2-2 रुपये रोज टाकता, कधी 10 रुपये पण टाकू शकता, कधी 20 रुपये पण टाकू बरोबर. शकता. एकाच ह्याच्यामध्ये जमा होतात आणि ते पैसे ग्रो होतात, कारण की इंटरेस्ट जे आहे स्टॉक मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये 12%, 15% आणि 18% मध्ये मिळतं. बरोबर आहे. तर बँकेपेक्षा जास्त आहे, हो. तर ते बेनिफिट तुम्हाला भेटतं. ओके. आता तुम्ही नेक्स्ट प्रश्न आहे की पैसे डुबतात. बरोबर. म्युच्युअल फंडमध्ये आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये जेव्हा पण कोणी लोक 5 वर्ष इन्व्हेस्टेड असतात त्यांचे पैसे कधीच डुबत नाही. बरं. मी फक्त 5,000च्या SIPनी 7 वर्षापासून 20 लाख रुपये जमा केले. बापरे, मस्त. 5,000 कुठे आणि 20 लाख कुठे. तर सिम्पल कॅल्क्युलेशन, ऍक्च्युली मॅथ्स कधी रॉंग जातच नाही, बरोबर. फॉर्म्युलाज कधी रॉंग जातच नाही. बरोबर. जेव्हा तुम्ही ॲडवायझर कडे येता तर तुमचे म्हणजे ते ॲडवायझर फॉर्म्युलानी बसतात, त्यांच्यामध्ये डोकं, ही जर्नी खूप बोरिंग आहे ॲक्च्युली. बरोबर. पेशंट खूप इम्पॉर्टंट, पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे बरोबर. तुमचा ग्रो करायला. म्हणजे तुमचे पैसे जे आहे, वेल्थ जे आहे, वेल्थ क्रिएशन, बरोबर. जे आताच्या जनरेशनला माहितीच नाही, श्रीमंती काय आहे. हो हो हो. बरोबर आहे. ते महत्वाचं आहे. ते महत्त्वाचं. ह्या इंडस्ट्रीमध्ये जर कोणाला काम करायचं असेल तर अशा कोणत्या 2-3 गोष्टी तू सांगशील की त्या खूप महत्वाच्या आहेत? पहिले तर नॉर्मल फायनान्स BCom वगैरे केलेले लोक आहेत, त्यांना NISM 8चा एक सर्टिफिकेशन असतो, इक्विटी आणि डेरिव्हेटिव्स असतात. बरं. त्याच्यामध्ये तो केलेला अगर सर्टिफिकेट झाला तर कुठल्याही ब्रोकर आहेत जे झिरोदा आहे, एंजल वन आहे, त्या ब्रोकरकडे काम करू शकतात ते. ठीक आहे. थोडंसं ॲडव्हान्समध्ये गेले, म्युच्युअल फंडचे सर्टिफिकेशन असतात ज्याच्यामुळे तुम्ही बँकिंगमध्ये काम करू शकतात. असे ते फर्स्टपासून ते 10-12 सर्टिफिकेट आहेत. वेगळ्या वेगळ्या सर्टिफिकेट्स अगर तुम्ही अचीव करता आणि ते नॉर्मली तुम्ही सर्च केलं गुगलवर तर करू शकतो. हो. आता अनफॉर्च्युनेटली आपल्या इथं कोचेस नाही आहेत जे ते सर्टिफिकेशन शिकवेल, आपल्याला स्वतःच अभ्यास करून करायला लागतं. बर बर बर. आय गेस तू एवढ्या वर्षाचं तुझं म्हणजे करतीयस हे सगळं, आणि कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे ह्या Yes. गोष्टीमध्ये. जर तुम्ही कन्सिस्टंट नसाल तर म्हणजे छोटेसे जर ड्रॉबॅक झाले किंवा आपण कमी खाली पडलो तर परत वरती उठून परत तिथून सुरुवात करणं ही खूप मोठी गोष्ट आहे, आणि त्याच्याच बरोबर हे सगळं करत राहणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे. तुझ्यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. तुझं नवीनच यूट्यूब, आय गेस इंस्टाग्रामवर तू रील्स बनवायला लागली आहे, त्याही नक्की सगळ्या जणांनी चेक करा. आणि खूप थँक्यू आज तू इथे आलीस आणि आम्हाला एवढं सगळं सांगितल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू.